Hello everyone, welcome to my channel Maths Mitra with Anuradha. Today we have to take a look on linear equation in two variables. So let's see it. See, in the definition, बघा definition बघता linear equation in two variable. आपण जर definition बघायला गेलो तर त्यामध्ये बघा काय दिले an equation which contain two variable and the degree of each term containing is 1. म्हणजे एक असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असतील अँड इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल म्हणजे ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असले पाहिजे अँड द डिग्री ऑफ ईच टर्म म्हणजे त्यातल्या प्रत्येक टर्मची डिग्री किती पाहिजे 1 असली पाहिजे तेव्हा आपण त्या इक्वेशनला काय म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. डिग्री काय असते डिग्री इज द हायेस्ट पॉवर ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल म्हणजे जे काही व्हेरिएबल दिलेलं आहे त्याची जी काही पॉवर आहे हायेस्ट पॉवर ती पॉवर म्हणजे त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची डिग्री. आता इक्वेशन बघा एक्झाम्पल मध्ये ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0 हे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे पण याला आपण लिनियर का म्हणायचं की त्यामध्ये a b c या ज्या तीन टर्म आहेत त्या कॉन्स्टंट आहेत आणि व्हेरिएबल्स किती आहेत तो x आणि y दोन व्हेरिएबल आहेत. x आणि y च्या डोक्यावरती काही नाही म्हणजे तिथे 1 आहे म्हणजे त्यांची डिग्री किती झाली 1 म्हणून ते इक्वेशन लिनियर आहे. त्याच्या आणखीन एक एक्झाम्पल बघा 3x मायनस 4y प्लस 12 इक्वल टू 0 हे पण लिनियर इक्वेशन आहे. यामध्ये 3 minus 4 and 12 is the constant term. X and y are the two variables. X and y having a degree 1. So we can say that is the linear equation in two variable. जर ऍक्टिव्हिटी टेबल बघितला तर तुम्हाला पहिल्या एक्झाम्पल वरून लक्षात येईल की 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. यामध्ये 4, 3 and 12 ह्या कॉन्स्टंट टर्म आहेत पण m आणि n हे दोन व्हेरिएबल्स आहेत. त्याची डिग्री किती आहे 1 आहे. m ची पण डिग्री 1 n ची पण डिग्री 1. सो that's why we can say that is a linear equation in two variable. सेकंड एक्झाम्पल जर बघितलं तर 3x स्क्वेअर मायनस 7y इक्वल टू 13. यामध्ये 3 मायनस 7 अँड 13 हे तिन्ही कॉन्स्टंट टर्म आहेत. x आणि y हे दोन व्हेरिएबल आहेत. y ची पॉवर y ची डिग्री ही एकच आहे पण x ची डिग्री जर तुम्ही चेक केली तर त्याची हायेस्ट पॉवर 2 आहे म्हणजे x ची डिग्री 2 आहे. सो दॅट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तुम्हाला अशा टाईपची त्याचप्रमाणे तिसरंही एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर अंडर रूट 2x मायनस अंडर रूट 5y इक्वल टू 16. यामध्ये x आणि y याची पॉवर जी आहे ती 1/2 आहे. त्याच्या डोक्यावरती 1/2 असल्या कारणाने तो आपण काय म्हणतो लिनियर इक्वेशन नाहीये. सिमिलरली तुम्ही अजून खालचे एक्झाम्पल जर बघायला गेले तर मी तुम्हाला तिथे ते सोडवून दिलेले आहेत आणि त्याचे रिझन्सही त्याच्यासमोर आपण मेन्शन केलेले आहेत. अशा आणि बरेचसे एक्झाम्पल्स तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतील. जर पूर्ण नोट्स हव्या असतील त्याचबरोबर पूर्ण लेक्चर जर ऐकायचं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि मला कमेंट करा. थँक यू सो मच.